तुमची बिर्याणी दिसायला छान असते, चवीला पण छान असते, पण राईस मात्र कधी-कधी चिकट होतो किंवा हॉटेलसारखे लांब, मोकळे दाणे घरी का होत नाहीत? तर त्यासाठी बघा, मी जशी बिर्याणी बनवते, राईस शिजवते, ती ट्रिक मी तुम्हाला सांगते बरं का. बिर्याणीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे तांदूळ. तांदूळ कोणता घेतो यावर बिर्याणी ठरलेली असते. इथं मी घेतलेला आहे दावतचा बासमती लांब दाण्याचा तांदूळ. तर हा तांदूळ स्वच्छ धुवायचा 2-3 वेळा आणि कमीत कमी अर्धा तास आणि जास्तीत जास्त 3 तासपर्यंत हा तांदूळ आपण भिजवत ठेवू शकतो. जेवढा तांदूळ जास्त भिजेल ना तेवढा हा राईस आहे ना बिर्याणीचा एकदम मोकळा, मऊ, लुसलुशीत आणि दाणेदार बनतो बरं का. आता मी जवळपास इथं 3 तास हे तांदूळ भिजत घातले होते. त्यानंतर त्यातलं संपूर्ण पाणी निथळून काढायचं. आता बिर्याणी बनवताना सुरुवातीला जे आपण पाणी उकळायला ठेवतो त्यात आपण बरेचसे खडे मसाले घालतो टेस्टसाठी. त्याच्याबरोबरच 2 ते 3 चमचे आपण याच्यात तेल पण अवश्य टाकावं. त्यामुळे तांदूळ कसा होतो हा चिटकत नाही. आणि लिंबू रस टाकायचा. जेव्हा खडे मसाले टाकतो त्याचा जो कलर पाण्यात उतरतो ना तो पूर्णपणे निघून जातो जेव्हा आपण लिंबू रस टाकतो. म्हणजे हा तांदूळ पांढरा शुभ्र असा शिजून तयार होतो आणि लिंबूच्या रसामुळे ना तांदळाला म्हणजे राईसला खूप छान टेस्ट पण येते आणि तेल घातल्यामुळे छान अशी चकाकी पण येते. जेव्हा हा तांदूळ आहे ना पाण्यात टाकतो ना तेव्हा पाणी उकळतं असावं. एकदा का पाण्यात टाकल्यानंतर हलकंसं त्याला ढवळून घ्यावं, बाकी नंतर काही हलवायचं नाही. आणि आपण जर अर्धा तास किंवा 1-2 तास तांदूळ भिजवला असेल तर घड्याळ लावून बरोबर आपण 7 ते 8 मिनिटं हा तांदूळ शिजवून घेऊ शकतो मोठ्या गॅसवरती, मोठ्या फ्लेमवरती. 7 ते 8 मिनिटं झाले आपण तांदळाचा शीत चेक करून बघायचा. तांदूळाचा शीत जर थोडासा तुटला की मग हा अर्धा कच्चा आपला 70 ते 80% तांदूळ शिजून तयार झाला. तेव्हाच तो पाण्यातून काढून घ्यायचा आणि नंतर आपण जी ग्रेव्ही केलेली असेल बिर्याणीची त्याच्यावर डिरेक्टली टाकून द्यायचा. मस्त वाफ द्यायची. मग मॅजिक बघायचं. मस्त अशी रेस्टॉरंट स्टाईल बिर्याणी तयार.